नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आपण आरोग्य सेवक 40% आणि 50% याचा जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित प्रश्नांचा सराव करणार आहोत. आणि जे प्रश्न आहेत ते पूर्ण सिलेबसला धरून आहेत. आपल्याला माहितीच आहे की परीक्षा घेणारी कंपनी IBPS आहे आणि IBPSचा जो पेपर पॅटर्न असतो तो संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असतो. म्हणूनच हा जो सिलेबसचा तुमचा टॉपिक आहे, म्हणजे सिलेबस मधला प्रत्येक टॉपिक जो आहे त्यावर आपण प्रश्न काढलेले आहेत आणि सिलेबसला धरूनच पूर्ण प्रश्नपत्रिकाही राहणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा 40 प्रश्नांचा जो आहे तो एक प्रश्नपत्रिका घेतली होती किंवा सराव केला होता. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो तुम्ही पाहू शकता. जे मागं प्रश्न घेतले होते, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण प्रश्न घेतले होते त्यामध्ये प्रश्नही होता आणि ऑप्शनही होते. त्यानंतर तुम्हाला उत्तर जे आहे ते सांगत होतो, पण या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन घेतलेले नाही. IBPS कंपनी 5-5 ऑप्शन देते आणि ऑप्शनचा बद्दल आपण चर्चाही करणार नाही आहोत, कारण की आता परीक्षा जवळ आलेली आहे. फक्त आपण प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत. त्या कारणाने या ठिकाणी जे आहे ते ऑप्शन कट केलेले आहे. फक्त उत्तर आणि प्रश्न हे या ठिकाणी देण्यात आलेले आहे. यानंतर तुम्हाला याची PDF जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही एका सुईने सर्व प्रश्न हे वाचू शकता. तर पहा मित्रांनो, पहिलाच प्रश्न आहे आपला. आयझॅक न्यूटनने कोणत्या पुस्तकात गतीचे नियम मांडलेले आहेत, म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचे नियम मांडलेले आहेत? तर प्रिन्सिपिया हा त्यांचा ग्रंथ आहे. त्यामध्ये त्यांनी गतीचे नियम जे आहेत ते मांडलेले आहेत. तर आयझॅक न्यूटन यांचा कोणता ग्रंथ आहे? प्रिन्सिपिया. आणि कशाचा शोध त्यांनी लावलेला आहे? तर गुरुत्वाकर्षणाचा. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे. जीचे मूल्य सर्वप्रथम कोणी मांडले? तर त्याचं नाव पाहून घ्या या ठिकाणी. हेन्री, जे काही उच्चार तुम्हाला उच्चारता येईल जसं तुमच्या पद्धतीने लक्षात राहणार आहे, नाव लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. जीचे मूल्य कोणी मांडलेले आहे? तर यांनी ते मांडलेले आहेत. तर त्यांचा उच्चार कसा करायचा? केव्हेंडिश म्हणा, हेन्री म्हणा, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहा, पृथ्वीवरील एखाद्या वस्तूचे त्वरण कशामुळे होते? तर ते होते पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे. म्हणजे पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे, गुरुत्वीय बल आहे, त्यामुळे पृथ्वीवरील एखाद्या वस्तूचे त्वरण हे होत असते. नंतर पुढील प्रश्न आहे. वस्तूच्या स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला कोणती ऊर्जा म्हणतात? तर तिला म्हणतात स्थितीज ऊर्जा. या ठिकाणी पहा, स्थितीज ऊर्जा कशाला म्हणतात? वस्तूच्या स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते त्याला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. नंतर पहा, पुढचा प्रश्न आहे. सध्या ज्ञात असलेली मूलद्रव्यांची संख्या किती आहे? तर 118. सध्या किती मूलद्रव्य आहेत असा जरी प्रश्न आला तर 118 तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. नंतर पहा, हे प्रश्न काही जणांना सोपे वाटत असतील, पण पहा मित्रांनो, जी तुमची पातळी आहे किंवा काठिण्य पातळी आहे ती 10वी दर्जाची आहे. म्हणूनच हे सर्व प्रश्न आपण 10वीच्या लेवलने पाहत आहोत. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे. न्यूलँडसच्या अष्टकाची सुरुवात कोणत्या मूलद्रव्याने होते? तर हायड्रोजनने न्यूलँडसच्या अष्टकांची सुरुवात ही होत असते. नंतर पुढील प्रश्न पहा. अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? तर पिकोमीटर. पिकोमीटर हे कशासाठी वापरले जाते? अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी एकक म्हणून पिकोमीटर हे वापरले जाते. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे. ज्या अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांमधील आयनांचे अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो त्याला कोणती अभिक्रिया असे म्हणतात? तर त्याला म्हणतात दुहेरी विस्थापन अभिक्रिया. नंतर पुढील प्रश्न पहा. 1 किलोवॅट म्हणजे किती हजार वॅट? तर 1000 वॅट. 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट. नंतर पहा, फ्लोमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये अंगठा काय दर्शवतो? फ्लोमिंगचा जो नियम आहे तो महत्त्वाचा आहे. त्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल डिस्कस केलं होतं, अगोदर जे व्हिडिओ घेतले होते. सध्या फक्त आपण प्रश्न आणि उत्तरच पाहतोय. तर पहा, फ्लोमिंगचा जो हाताचा नियम आहे डाव्या हाताचा, त्यामध्ये अंगठा काय दर्शवतो? तर विद्युत वाहकावरील बल किती आहे हे दर्शवण्याचं काम अंगठा करत असतो. नंतर पहा, गॅल्व्हनोमीटर कशाचे मापन करते? तर विद्युतचे. नंतर तांब्याचा उत्कलनांक किती असतो? तांब्याचा उत्कलनांक आहे तो किती असतो? तर 25-62 डिग्री सेल्सिअस असतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर उष्णतेचे SI एकक काय आहे? तर हा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि IMP सुद्धा आहे. उष्णतेचे एकक जे आहे ते जूल आहे. उष्णता हा सेपरेट टॉपिक तुम्हाला दिलेला आहे, म्हणून हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर हा IMP प्रश्न आहे. उष्णतेचे एकक जर विचारलं तर ते आहे जूल. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे. 1 कॅलरी म्हणजे किती जूल? तर 4.18 जूल म्हणजे 1 कॅलरी. नंतर पहा, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन. नंतर पुढील प्रश्न पहा. हवेचा अपवर्तनांक किती असतो? तर 1.003 हा हवेचा अपवर्तनांक असतो आणि सर्वात जास्त क्षमता जी आहे ती आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे. नंतर पहा, पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात प्रकाशाचे अपस्करण. नंतर पहा, बहिर्गोल भिंगाद्वारे अनंत अंतरावर प्रतिमा कशी दिसते? तर ती दिसते वास्तव आणि उलट. नंतर पहा, अंतर्गोल भिंगाद्वारे
अनंत अंतरावर प्रतिमा कशी दिसते तर आभासी आणि सुलट. भिंगाच्या शक्तीचे एकक काय आहे तर ते आहे डायोप्टर. हे लक्षात ठेवा, डायोप्टर जे आहे ते भिंगाच्या शक्तीचे एकक आहे. नंतर पुढील प्रश्न आहे, मिथेनचे रेणू वस्तुमान किती असते तर ते असते 16. पुढील प्रश्न, इथेनचे रेणूसूत्र काय आहे तर C2H6 हे इथेनचे रेणूसूत्र आहे. नंतर पुढील प्रश्न पहा, IUPAC याचं नामकरण पद्धतीने पूर्ण स्वरूप म्हणजे लॉंग फॉर्म काय आहे तर इंटरनॅशनल युनियन ऑफ फ्युचर अँड अप्लाइड केमिस्ट्री. नंतर पहा, ऑक्सिडंट कशाला म्हणतात तर जे पदार्थ दुसऱ्याला ऑक्सिजन देऊ शकतात त्यांना ऑक्सिडंट असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वात पहिला मनुष्य कोणता आहे तर युरी गागरिन. हे ध्यानात ठेवा नाव, अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वात पहिला मनुष्य तर तो आहे युरी गागरिन. नंतर पहा, 1957 साली रशियाने आपला कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवला, त्याचं नाव काय होतं म्हणजे रशियाचा जो उपग्रह होता त्याचं नाव काय 1957 साली पाठवलेला तर त्याचं नाव आहे स्पुटनिक असे सुद्धा याला म्हणतात. तर स्पुटनिक हे लक्षात ठेवा. कोणी पाठवला तर रशियाने. कधी पाठवला तर 1957 साली आणि पहिला कृत्रिम उपग्रह तो होता. नंतर पहा, PSLVचे दीर्घ स्वरूप काय. अवकाश मोहीम आपल्याला माहिती आहे सिलेबसमधला टॉपिक आहे म्हणूनच आपण हे प्रश्न पाहतोय. तर पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असं PSLVचं दीर्घ स्वरूप नाव आहे म्हणजे त्याचं लॉंग फॉर्म आहे तो. नंतर पहा, 1902 साली कोणत्या शास्त्रज्ञाने नाकतोळ्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्यांच्या स्वरूपात पाहिली तर ती पाहिली वॉल्टर सटन यांनी. नंतर पहा, DNA मध्ये असलेली जनुके कोणत्या मदतीने पेशीच्या कामकाजात भाग घेतात व शरीराच्या रचना व कार्यांवर नियंत्रण ठेवतात तर ते असतात RNA. नंतर कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने 20 अमिनो आम्लकरिता असलेले कोडॉन शोधून काढले तर डॉक्टर हरगोविंद खुराणा यांनी 20 अमिनो आम्लकरिता असलेले कोडॉन शोधून काढलेले आहे. त्यांचं नाव लक्षात ठेवा, डॉक्टर हरगोविंद खुराणा. नंतर पहा, कार्बन वयमापन पद्धती कोणी विकसित केली तर ती केलेली आहे विलार्ड लिबी यांनी. नंतर पहा, ॲनेलिडा व संधिपाद यांना जोडणारा दुवा कोण आहे तर पेरिपॅटस हे ॲनेलिडा व संधिपाद यांना जोडणारा दुवा आहे. नंतर डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणत्या पुस्तकातून मांडलेला आहे किंवा उत्क्रांतीचा सिद्धांत कोणत्या पुस्तकात मांडलेला आहे तर तो ओरिजिन ऑफ द स्पीसीज. सिद्धांत कोणी मांडला असं जर विचारलं तर चार्ल्स डार्विन. आणि कोणत्या पुस्तकात मांडला तर ओरिजिन ऑफ द स्पीसीज या पुस्तकाचं नाव आहे. नंतर पहा मित्रांनो, प्रत्येक पेशीत तयार होणारे आणि पेशी श्वसनात मदत करणारे 2 सहविक्रिय कोणती आहे तर FAD आणि NAD. नंतर ऑसिन हे अमिनो आम्ल कुठे तयार होते तर ते तयार होते हाडात. नंतर पहा, 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते तर यामध्ये 9 किलो कॅलरी. हा सुद्धा IMP प्रश्न आहे. हा गेली 2 वर्ष वारंवार विचारला जात आहे आणि याही वर्षी तुम्हाला येण्याची शक्यता आहे. तर 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते तर 9 किलो कॅलरी. नंतर मेदात विरघळणारे जीवनसत्व कोणते तर ADEK हे मेदात विरघळणारे जीवनसत्व आहे. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 40 प्रश्नांचा सराव केलेला आहे जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. यानंतरही आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत. प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुमचं काही सजेशन असेल ते सुद्धा तुम्ही नोंदवू शकता. तर या व्हिडिओमध्ये थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.